तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार। आता नेमकं काय घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। थोडक्यात सांगायचं झालं तर आपला अर्णव लिहिणार आहे ईश्वरीला एकदम मुंबई स्टाईलने लव लेटर आणि ईश्वरीसुद्धा अर्णवच्या या सगळ्या एफर्ट्सवरती भावून जाणार आहे। आता नेमकं काय काय अर्णव करणार, कसं लेटर लिहिणार, सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ। तर दुसरीकडे आता ईश्वरीने लावण्यालासुद्धा चांगलाच धडा शिकवला। आता आपण पाहिलं होतं की लावण्याने ईश्वरीला कोंडून ठेवलं होतं खोलीमध्ये आणि तिने तिथे पोहोचू नये यासाठी छान असं प्लॅनिंग केलं होतं। पण शेवटी ईश्वरीने कसं काय करून ती त्या ठिकाणी पोहोचली मीटिंगसाठी आणि जेव्हा ती त्या मीटिंगमध्ये पोहोचली, मीटिंग सक्सेसफुल झाली, त्यानंतर ईश्वरीने अर्णवला लावण्याचं नाव सांगितलं नाही, उलट ती स्वतः अडकली होती असं अर्णवला सांगितलं आणि लावण्याला वॉर्निंग दिली की पुन्हा आता चूक करू नको कारण तुझी 5वी चूक झालेली आहे। तर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणं घरी यायला निघालेले असतात। घरी येताना ईश्वरी आत गेल्यावर आता अर्णव हा खरंच मी सिंदूर खूप भारी आहे असं बोलतो आणि अर्णवच्या लक्षात येतं की माझा आवाज परत आला। जर माझा आवाज परत आला हे मी सिंदूरला कळलं तर मग ती माझा आवाज होऊ शकणार नाही, काही झालं तरी हे मी सिंदूरला कळता कामा नये असा विचार अर्णव करतो। आता मग तो घरात आल्यावर सगळेच जण मीटिंग कशी झाली, मीटिंगमध्ये काय झालं हे सगळं विचारायला लागतात। आता अर्णव हातवारे करत असतो आणि ईशू अर्णव काय बोलतो हे एक्सप्लेन करत असते। आजची मीटिंग एकदम बढिया झाली, सगळ्यांना मीटिंग खूप आवडली, सगळ्यांनी मिस इंदौरचं खूप कौतुक केलं। मिस इंदौरमध्ये आणि माझ्यामध्ये किती परफेक्ट कोऑर्डिनेशन आहे असं सगळे म्हणाले। खरंच मिस इंदौर ग्रेट आहे। त्याबरोबर ईशू म्हणते सर काय हो हे किती माझं कौतुक कराल आता तुम्ही, सगळ्यांना असं वाटेल की मीच उगाच काहीतरी बडबड करते। त्याबरोबर अर्णव म्हणतो मी काही नाही बोलत आहे। त्यावर आता मामा म्हणतो आता काय म्हणाला हा, त्यावर ईशू म्हणते ते हेच म्हणत आहेत की मी काही उगाच बोलत नाही आहे, मी जे खरं आहे तेच बोलतो आहे, तू कौतुकाच्या पात्र आहेस आणि म्हणूनच तुला कौतुक मिळालं। आज जर वेळेवरती तू तिथे हजर झाली नसतीस तर माझं लाखो नाही करोडो रुपयांचं नुकसान झालं असतं, पण माझं करोडो रुपयांचं नुकसान होण्यापासून तू वाचवलंयस। त्यावर आता ईश्वरी मनात म्हणत असते की हे सगळं लावण्या मॅडमनी केलं होतं, पण हे सगळं त्यांनी का केलं होतं हे सगळं तर मी शोधून काढणारच। त्यानंतर आता ईशूला हे असं एक्सप्लेन करताना अर्णव बघतो आणि विचार करतो की असं वाटतंय आयुष्यभर माझा आवाज परत आला नसता तरीसुद्धा मला चाललं असतं। आणि मग आता त्याने ठरवलं आहे की कमीत कमी थोडे दिवस तरी तो ईश्वरीला त्याचा आवाज परत आल्याचं सांगणार नाही आहे। मग आता तो खोलीमध्ये आलेला असतो, खोलीत ईश्वरी नाही आहे या गोष्टीचा तो उपयोग करून घेतो आणि आता तो लगेचच फोनवरती बोलायला लागतो आणि आता तो फोनवरती बोलत असतो। त्याचं फोनवरचं बोलून पूर्ण झाल्याच्या नंतर आता जेव्हा तो मागे बघतो तेव्हा तिथे ईश्वरी आलेली असते। आता ईश्वरी ही अर्णवला विचारते सर तुमच्या घशाला मी दिलेल्या काढ्याने काही फरक पडला आहे का? म्हणजेच काय, थोडक्यात ईश्वरीने अर्णवला फोनवरती बोलताना ऐकलेलं नसतं। अर्णवच्या लक्षात येतं की मिस इंदौरने आपल्याला फोनवर बोलताना ऐकलेलं नाही आहे। मग अर्णव म्हणतो की नाही गं, खरंच मला काहीही फरक पडलेला नाही आहे, माझा घसा आहे तसाच आहे। त्यावर ईशू म्हणते बरं जाऊ द्या, मी तुमच्यासाठी हल्दीवालं मस्त गरम दूध घेऊन येते, मग तुम्हाला जरा बरं वाटेल। आता ईशू खाली किचनमध्ये आलेली असते, तोच अर्णवला लगेचच संधी मिळते। आता अर्णव तोपर्यंत दुसऱ्या एका क्लायंटना कॉल करतो आणि तो त्यांना सांगत असतो की हे बघा आपण विंटर कलेक्शन लॉन्च करतो आहे, त्यासाठी आपल्याला लोकर वगैरे लागणार आहे, तर ती सगळीसुद्धा तुम्ही तयार ठेवा, नाही म्हणजे माझा बाकीचा स्टाफ तर तुमच्याबरोबर बोलून घेईलच, पण इतके वर्षांपासून आपण एकमेकाला ओळखतो आहे म्हणून मी तुम्हाला पर्सनली कॉलसुद्धा केला आहे, आम्हाला फायनान्सर आजच मिळालेत। त्याबरोबर आता ईशू त्या ठिकाणी आलेली असते आणि आता ईशूने अर्णव फोनवर बोलताना ऐकलेलं असतं। ईशू म्हणत असते याचा अर्थ तुमचा आवाज परत आलाय ना, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, का खोटं बोललात माझ्याशी? तसा आता अर्णव म्हणायला लागतो हे बघ मिस इंदौर तू गैरसमज करून घेऊ नकोस। ईशू म्हणते चुप, एकदम चुप, हे बढिया सुरू आहे तुमचं, इकडे मी तुमची काळजी करायची, माझ्या हातातली सगळी कामं सोडून तुमच्या मागे फिरायचं आणि तुम्ही मस्तपैकी माझ्याशी खोटं बोला, छान बढ़िया, इंदौर से हम लोगों की चिंता करते हैं और लोग हमें फसाते हैं, जाऊ दे मला ना आता काही बोलायचंच नाही आहे। त्यावर अर्णव म्हणतो मिस इंदौर अगं मिस इंदौर, पण ईशू काहीही न ऐकून घेता आता तिकडनं थेट किचनमध्ये निघून येते।
त्याबरोबर दुसरीकडे लावण्या हिची मात्र खूपच जास्त चिडचिड झालेली असते. आता लावण्या घरी येते आणि घरी येत असताना रस्त्यात पूर्ण वेळ ड्राईव्ह करत असताना तिला ईश्वरीने तिच्या 5 बोटांची मूठ बंद केली आणि तिला सांगितलं की आता पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही. मी तुम्हाला 5 चुका माफ करणार असं सांगितलं होतं आणि म्हणूनच मी तुमची आज 5वी चूकसुद्धा माफ केलेली आहे. पण जर पुन्हा काही चूक करायची मनामध्ये असेल तर ती करू नका, कारण आता तुमची चूक माफ होणार नाही आहे. तर अर्णव सरांजवळ सगळ्या चुकांचा पाडा वाचला जाणार आहे असं सांगितलेलं असतं. लावण्या आता घाबरलेली असते. मग आता ती वल्लरीला कॉल करते. वल्लरी तिला विचारते का गं एवढ्या रात्रीचा फोन केला. त्यावर लावण्या सांगत असते मामी खूप मोठी गडबड होऊन गेली आहे. वल्लरी म्हणते काय माती खाल्ली आहेस. मग लावण्या सांगायला सुरुवात करते ॲक्च्युली काय झालं, तुम्ही मला जी आयडिया दिली होती, तुम्ही म्हणण्यापेक्षा जीजने मला जी आयडिया दिली होती त्या ईश्वरीला कोंडून ठेवण्याची, त्याप्रमाणे मी स्पॅमला सांगितलं होतं की त्या ईश्वरीला कोंडून ठेव आणि तू तिथे लक्ष ठेवून राहा. स्पॅमने मी जसं सांगितलं तसं केलंसुद्धा होतं, पण अचानक त्या ईश्वरीच्या हाती काय लागलं, कसं लागलं काय माहीत, ती स्वतःहूनच तिकडनं दरवाजा उघडून बाहेर पडली. आणि नंतरचं प्रेझेंटेशनचं सगळं कसं झालं ते तर तुम्हाला घरी आल्यापासून नुसतं कौतुक ऐकायला मिळतच असेल, त्यामुळे ते वेगळं एक्सप्लेन करायला हवं असं मला काही वाटत नाही. पण नंतर मीटिंग पूर्ण झाल्यावर जेव्हा ARने तिला विचारलं की तुला कोंडून कोणी ठेवलं होतं, तेव्हा तिने माझं नाव नाही घेतलं. वल्लरी म्हणते अगं मग त्याच्यात आनंदाची बातमी आहे, तू नाराज काय झाली आहेस. त्यावर लगेचच लावण्या म्हणते मामी ही आनंदाची बातमी असली तरीसुद्धा मोठी गडबड ही आहे की नंतर AR तिकडनं गेल्यावर तिने माझ्या हाताच्या 5 बोटांची मूठ बंद केली आणि मला सांगितलं की मी तुम्हाला 5 चुका माफ करणार म्हटलं होतं आणि आज तुमची 5वी चूक करूनसुद्धा झालेली आहे. त्यामुळे पुन्हा आता चूक करू नका. त्यामुळे आता मला घरी वगैरे येण्याचीसुद्धा प्रत्येक गोष्टीची भीती आहे, नाहीतर ती काही करू शकते मूर्ख मुलगी. तर आता दुसरीकडे अर्णव हा ईश्वरीला समजावण्यासाठी तिच्याजवळ जातो, पण ईश्वरी काहीच ऐकून घेत नाही. मग आता अर्णव विचार करतो की काहीतरी हटके असं मी सिंदूरसाठी करायला हवं. मग आता तो सकाळ स्वतःच्या हातांनी स्वतःचे सगळे एफर्ट्स देऊन लेटर लिहायला घेतो. आता लेटर अर्णव हा मराठीमध्ये लिहायला घेतो. प्रिय मिसिंदर, माझ्याकडून जे काही झालं ते मिसअंडरस्टँडिंगली झालं, म्हणजे मी मुद्दामून नाही केलं. मला असं फील होत होतं की माझा व्हॉईस कायम तू असावी, माझ्याबरोबर कायम तू असावी, बिकॉज वी मेड फॉर इच अदर असं मला वाटतं आणि म्हणून मी हे सगळं केलं वगैरे अर्णवने त्याच्यात लिहिलेलं असतं. आणि तो आता ते जे पत्र असतो ते अलका ईश्वरीला वरती तिच्या बेडरूममध्ये चहा घेऊन जात असताना त्या चहाच्या ट्रेमध्ये खाली ठेवतो आणि त्याच्यावरती चहाचा कप ठेवून तिला म्हणतो आता जा. आता ती अलका चाललेली असतानाच तिला मामा रस्त्यातच जिना चढण्या अगोदरच भेटतात आणि मामा म्हणतात वा 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 अलका, काय मस्त चहा गरम गरम दिसतोय, दे मला. अलका सांगते की तो ईश्वरी मॅडमसाठी आहे. त्यावर मामा म्हणतो अगं तू तिच्यासाठी दुसरा घेऊन जा, हा मला दे. मामा तो चहा घेतो आणि चहाच्या खालचा तो पेपर मामाला दिसतो. मामा पेपर बघतो, ते लेटर वाचतो आणि मग आता अर्णव हा तिथे बसलाय, म्हणजे हे सगळं अर्णवनेच केलं हे मामाला कळतं. मग मामा आणि आकाश हे दोघंजणं अर्णवची खेचायची असं ठरवतात आणि मग ते अर्णवकडे येतात आणि म्हणतात शी काय रे हे अर्णव, तू बायकोला लव्ह लेटर असं लिहिलंयस? इंग्लिशमध्ये कोणी लव्ह लेटर लिहितं का? अरे मराठीत लिहितात लव्ह लेटर. दादा अरे किती चुका आहेत त्याच्यामध्ये, ग्रामॅटिक मिस्टेकसुद्धा आहेत आणि स्पेलिंग मिस्टेकसुद्धा आहेत. मराठी किती घाण लिहितोस तू, आणि अक्षर तर बघ कोंबडीचे पाय तरी बरे. त्यावर अर्णव म्हणतो ए हॅलो, तू ASR बरोबर बोलतोयस आकाश. त्यावर आकाश म्हणतो ए ब्रो, ASR वगैरे ना सगळं ऑफिसमध्ये, घरी तू माझा दादा आहेस आणि माझ्या दादाने माझ्या बहिणीला लव्ह लेटर लिहिलेलं आहे आणि ते खूप घाण लिहिलं आहे. दादा यार छान लेटर लिही ना. आता अर्णव म्हणतो बरं आय विल ट्राय. आणि मग आता अर्णव 3-4 पत्र लिहितो, पण आकाश आणि मामा त्या सगळ्या पत्रांमध्ये खोट काढतात. मग आता अर्णव शेवटी कंटाळतो आणि म्हणतो तुम्हाला दोघांना बडा एक्सपिरियन्स आहे रे. आकाश मला मोठा तू सांगतोयस, तुला एक्सपिरियन्स आहे. मग आकाश गप्प बसतो. तर अर्णव म्हणतो आता ते लेटर वगैरे सगळं जाऊ दे, मी थेट जातो आणि मिस इंदौरला माझ्या मनात ज्या काही फिलिंग्स आहेत ते सांगून टाकतो. आणि मग आता अर्णव हा आलेला असतो तिथे आणि तो आता सांगायला लागतो ईश्वरीला
मिसिंदर प्लीज प्लीज माझं ऐकून घे. इशू चाललेली असते. अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरीला म्हणतो आता तर तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल. आणि मग तो ईश्वरीला हाताला पकडूनच ठेवतो आणि सांगत असतो मिसिंदर हे बघ मी जे केलं ते चुकीचं होतं. माझा आवाज परत आला हे सगळं मी तुला सांगायला हवं होतं. मला सगळं 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 मान्य आहे. पण मी खरं सांगतो हे सगळं मी जाणून बुजून नाही केलं तर तू माझा असाच आवाज बनून राहावी. कायम माझ्याबरोबर राहावी. एकत्र आपण आयुष्यभर असावं म्हणून मी हे सगळं केलं. त्यावर आता इशू ही अर्णव जे काही बोलतो ते तिला पटलेलं असतं आणि तिच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आलेलं असतं. ती अर्णवला म्हणते खरंच तुम्हाला आयुष्यभर मी हवी आहे का तुमच्याबरोबर. आता अर्णव काही बोलणार. इशू आणि अर्णव थोडे रोमॅन्टिक झालेले असताना त्या ठिकाणी आता अंजली आणि मामा त्याचबरोबर आकाश हे एकदम खोलीमध्ये येतात आणि जोरजोरात हसतात, टाळ्या वाजवतात. त्याबरोबर आता या लोकांना बघून अर्णव आणि ईश्वरी थोडेसे ऑकवर्ड होतात. त्याबरोबर आता हे लोक मात्र त्या दोघांवरती भरपूर जोरजोराने हसत असतात. अर्णव आता आकाशला म्हणतो आकाश काय हे सगळं तू काय आमच्या खोलीबाहेर उभं राहून ऐकत होतास का. त्यावर आकाश म्हणतो ब्रो आता मी काय करणार. मी लहान आहे ना. हे दोघं जरा मोठे आहेत. डॅड आणि ताई यांनी जे केलं ते मी केलं. शेवटी म्हणजे मोठ्यांचंच बघून तर लहान शिकतात ना. मी यांच्यामुळे इन्फ्लुएन्स झालो. त्याबरोबर लगेचच अर्णव हा अंजलीला म्हणतो ताई तुझं काय तू झोपायला गेली नाही आहेस का अजून. गोळ्या खाल्ल्या आहेस ना तू. त्याबरोबर लगेचच ती म्हणायला लागते मी झोपायलाच चालले होते पण अचानक मला माझ्या भावाबरोबर आणि भाऊजाईबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलावंसं वाटलं म्हणून मी त्यांच्या खोलीमध्ये येत होते. पण ते दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत होते म्हणून मग मी विचार केला की त्यांना डिस्टर्ब कशाला करावं. आधी जरा शांत उभं राहावं आणि त्यांचं बोलून झाल्यावर मी खोलीत आले. त्यात मला हसू आलं. त्यात काय एवढं. आणि बारक्या भावाच्या रूममध्ये यायला कोणाला लागते परमिशन. त्याबरोबर आता ईश्वरी लाजते आणि ईश्वरी खूपच जास्त ऑकवर्ड झालेली असते. तिच्या चेहऱ्यावरती ब्लश आलेले असतात. त्याबरोबर ती म्हणते मी आलेच आणि आता ती तिकडनं लाजत खाली जाते. त्याबरोबर लगेचच आता आकाश हा म्हणायला लागतो ओ वाव दादा वहिनीने ब्लशिंग केलं. वहिनी लाजल्या. तुझं काय तू सुद्धा लाजतोयस का दादा. तू ब्लश करतोयस दादा. दादा बघू 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 खरंच लाजला लाजला लाजला. आता अर्णव म्हणतो आकाश प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स प्लीज. उद्या सकाळी तुला ऑफिसला जायचं नाही आहे का. उद्या ऑफिसमध्ये ना खूप महत्त्वाची कामं आहेत, महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. सो वी वॉन्ट टू गो टू ऑफिस ऑन टाईम. त्यासाठी आत्ता जाऊन लवकर झोपावं लागेल. तू जा बरं. त्यावर आता अंजली म्हणते बरं तुम्हाला तुमची प्रायव्हसी देतो हां आम्ही निघतो सगळे. आणि मग ते तिकडनं सगळे खाली यायला लागतात. त्याबरोबर आता इकडे राकेशला वल्लरीकडनं सगळं काही समजलेलं असतं की कसं आता वल्लरी ही सांगत असते लावण्याने त्या स्पॅमच्या मदतीने ईश्वरीला कोंडून ठेवलं पण ईश्वरी बाहेर पडली वगैरे. आता हे सगळं कळाल्यानंतर राकेश हा खूपच जास्त चिडलेला असतो. माझ्या ह्या इंदोरी जिलबीला एवढी चळवळ करायला सांगतो तरी कोण. एवढी आगाऊ ही आहे तरी कशी असं सगळं आता त्याच्या मनामध्ये सुरू असतं. एवढा यावेळी चांगला प्लॅन केला होता तरीही तो हुकला नाही. यावेळी जरी हुकला असला तरी पुढच्या वेळी नाही हुकणार असं तो म्हणत असतो. इतक्यात त्याला हसत हसत मामा आकाश आणि अंजली आलेली दिसतात. मग आता ते विचारतो त्या तिघांना तो की तुम्ही तिघं असे ईश्वरी आणि अर्णवच्या खोलीकडनं हसत का आलाय. मग अंजली सांगते अहो काही नाही हो. चिंटूचा आवाज परत आला होता तरी चिंटू ईश्वरीबरोबर खोटं बोलत होता जेणेकरून ती त्याच्याबरोबर राहावी. आणि काय चिंटूला फोनवर बोलताना तिने पकडलं मग ती रागवली होती. मग आमचा पठ्ठ्या तिला मनवण्यासाठी लव लेटर लिहित होता ते सुद्धा इंग्रजीत. मग मामाने आणि आकाशने चांगला त्याला त्रास दिला. त्यावर आता हे सगळं ऐकताना राकेशला तर खूप राग येत असतो. तर अंजली मात्र अगदी आनंदाने सांगत असते मामा आणि आकाशने मुद्दामून त्या पत्रांमध्ये खोट काढली. काय तर म्हणे हे इंग्रजीतच जास्त लिहिलं आहेस. काय तर म्हणे तुझं अक्षरच छान नाही आहे. ग्रामॅटिक मिस्टेक खूप आहेत. शेवटी अर्णव वैतागला आणि मी जाऊन मिसिंदरबरोबर थेट बोलतो असं म्हणाला. आणि मग काय ईश्वरीजवळ जाऊन सरळ बोलायला उभा राहिला ना पठ्ठ्या अगदी घडाघड. मग जेव्हा ईश्वरीबरोबर बोलायला उभा राहिला तेव्हा आम्ही जाऊन खोलीबाहेर थांबलो. आणि जेव्हा ईश्वरी आणि अर्णव बोलत होते तेव्हा आम्ही आत गेलो आणि आम्ही छान त्यांची मस्करी केली, मज्जा केली. त्याबरोबर आता हे ऐकून राकेशला खूपच जास्त राग येतो. त्याबरोबर आता दुसरीकडे ईश्वरीला खूप छान वाटलेलं असतं अर्णवने जे काही सांगितलेलं असतं. ती कॉरिडॉरमध्ये येऊन उभी राहिलेली असते आणि अर्णवने तिचा हात धरलेला प्रसंग, त्याने तिला सांगितलेलं सगळं तिला आठवायला लागतं. मिसिंदर खरंच मी जे काही केलं ते चुकीचं आहे.
खोटं बोलायला नको होतं मी तुझ्याबरोबर, हे सगळं मला मान्य आहे. पण तरीही मी जे काही वागलो, जे काही खोटं बोललो ते सगळं तू माझ्याबरोबर राहावी असं मला वाटत होतं, म्हणून मी सगळं जाणून बुजून नाही केलेलं. मला नाही कळलं की मला खोटं बोलायची इच्छा का झाली. तुला तर माहिती आहे मी सहसा खोटं बोलत नाही, पण आज तुझ्याबरोबर पहिल्यांदा खोटं बोलावं वाटलं, खोटं बोललो आणि मी फसलो. आता तू माझ्याबरोबर आयुष्यभर हवी आहेस, मला तूच माझा आवाज हवी होतीस, म्हणून खरं तर मी हे सगळं केलं असं आता अर्णव हा सांगत असतो. आणि ते सगळं जेव्हा ईश्वरीला आठवत असतं तेव्हा ईश्वरी ही आणखीन जास्त खुश होऊन चाललेली असते. ईश्वरीला वाटत असतं की म्हणजे अर्णव सरांच्या मनातसुद्धा माझ्याबद्दल काहीतरी फिलिंग्स आहेत का, त्यांनासुद्धा मी आयुष्यभर त्यांच्या आयुष्यात हवी आहे का. जर मी त्यांना त्यांच्या आयुष्यात आयुष्यभर हवी असेल तर खरोखर ही किती बढिया गोष्ट आहे. इतक्यात ईश्वरी म्हणायला लागते, पण मला हे सगळं एवढं का आवडतं आहे, नक्की मला होतं आहे तरी काय. इशू काय सुरू आहे तुझं. तर आता इथे लावण्य जी असते तिला मात्र सकाळ उठून असं वाटत असतं की अर्णवने आजही ऑफिसला यावं आणि आजही आपण त्याला आणण्यासाठी त्याच्या घरी जावं. ईश्वरीचे शब्द आठवतात. तिला आठवत असतं की ईश्वरीने तिला वॉर्न केलं आहे की आत्ता जर तू एक जरी चूक केलीस ना तरीसुद्धा मी तुला सुखासुखी सोडणार नाही आहे. आता अर्णवसमोर तुझा खरा चेहरा मी आणणार आहे. आणि मग ते सगळं जेव्हा लावण्याला आठवतं तेव्हा मग मात्र लावण्या विचार करते की नाही सध्या मी ARच्या घरी जाणं हे खूपच जास्त रिस्की असेल ARसाठीसुद्धा आणि माझ्यासाठीसुद्धा. ARसाठी कारण ती ईश्वरी ARसमोर माझ्याबद्दल काहीतरी बोलेल आणि मग AR लगेचच मला टोकेल आणि हे सगळं मला परवडणार नाही आहे. मला ARपासून लांब जायचं नाही आहे. तर आता दुसरीकडे सगळेजण नाश्ता करायला डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तर इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं छान गप्पा मारत असतात, मजा मस्ती करत असतात. आणि हे सगळं काही कॉफी प्यायला बसलेला आकाश बघत असतो. आणि आता आकाशला ईश्वरी आणि अर्णवऐवजी तो आणि नम्रता दिसायला लागतात. त्याला दिसत असतं की नम्रताने त्याच्यासाठी कॉफी आणली आहे. नम्रता त्याला म्हणते, आकाश सर कॉफी घ्या ना. आकाशने स्वतःच्या हातामध्ये कॉफी घेतली आणि ती कॉफी पीत नम्रता त्याला विचारते, सर कॉफी कशी झाली आहे. त्यावर आकाश तिला सांगतोय, बढिया, एकदम इंदौरी स्टाईलने. आता हे सगळं खरं तर घडतं आहे, पण कोणाबरोबर घडतं आहे, इशू आणि अर्णवबरोबर घडतं आहे. आता अर्णव हा ईश्वरीला खुणावतो की मला तुझ्या हाताने कॉफी पाज. ईश्वरी कॉफी अर्णवला पाजायला मग उचलते. इतक्यात आता तिचं लक्ष आकाशवरती येतं आणि आकाश हा काही खात नाही आहे, कॉफीही पित नाही आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात येते. मग इशू आकाशला म्हणते, आकाश सर नाश्ता करा ना. आकाश सर, पण आकाशचं ईश्वरीकडे लक्षच नसतं. तो त्याच्याच विचारांमध्ये त्याच्याच जगामध्ये मग्न असतो. मग आता अर्णव हा आकाशला हाताने धक्का देतो आणि म्हणत असतो, आकाश सर काय सुरू आहे, कधीपासून हाक मारते ती तुला. तसा आकाश म्हणतो, काय झालं, सॉरी वहिनी, माझं लक्ष नव्हतं, म्हणजे म्हणजे माझे विचार त्यावर अर्णव म्हणतो, कुठे गेलेत तुमचे विचार आकाश सर. तसा आकाश म्हणतो, मी विंटर कलेक्शन, माझे विचार कुठे जाणार आहेत दादा. विंटर कलेक्शनचं केवढं काम आहे तुला काय माहिती आहे का. म्हणजे आता विंटर कलेक्शनसाठी आपल्याला मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करावा लागेल, पब्लिसिटी करावी लागेल, मार्केटिंग करावी लागेल, बिलबोर्डवरती ॲडव्हर्टाईजमेंट करता येईल, आपल्याला पॅम्पलेट छापता येईल वगैरे. आता आकाश बडबडायला लागतो. तसं अर्णव म्हणतो, बापरे एवढं प्रेशर घेतलं आहे का साहेबांनी कामाचं. तशी इशू ही आता हसायला लागते आणि म्हणते, आकाश सर अहो कामाचं सगळं ठीक आहे, कामं होत राहतील, पण तुम्ही पहिलं मला वाटतं खाऊन घेतलं पाहिजे. म्हणजे सेहत पहली जरुरी. माझी आई म्हणते, पहिले पेट पूजा फिर काम दूजा. त्यामुळे पहिलं तुम्ही खाऊन घ्या बरं आणि या सगळ्या कामांचा विचार डोक्यातनं काढून टाका. फ्री माइंडने खा, म्हणजे ते तुमच्या अंगी लागेल. त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणते, बघ आता वहिनीने सांगितलं आहे, कमीत कमी तिचं तरी ऐक, खाऊन घे. मग आता आकाश खायला लागतो. त्याबरोबर आता इकडे अंजली ही ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी बाकी तू हे जे काही बनवले आहेस ना पोहे, खूप टेस्टी पोहे बनवलेस. इंदोरी स्टाईलचे पोहे कधी खायला मिळाले असते तू असं वाटलंसुद्धा नव्हतं, पण तू या घरात आलीस आणि खरंच म्हणजे अगदी आम्ही लहान असताना जेव्हा इंदोरला राहायचो ना त्या दिवसांची आठवण आली. त्याबरोबर आता
ईश्वरी हे ऐकते आणि खुश होते, पण अर्णव मात्र हे ऐकून थोडा डिस्टर्ब होतो, कारण इंदौरमध्ये त्यांच्याबरोबर ज्या वाईट गोष्टी घडल्या होत्या त्या त्याला आठवायला लागतात. त्याबरोबर ईश्वरी तो विषय बदलते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.